नमस्कार. अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि अलीकडं प्रबोधन करणारे वक्ते, व्याख्याते समान नागरी कायदा आणि आरक्षण याचा लय जवळून संबंध सांगायलेत. काहीचं म्हणणं आहे समान नागरी कायदा आणला म्हणजे सर्वांचं आरक्षण समान होईल किंवा आरक्षण सर्वांचं बंद होईल. तर ज्यांच्या सुपीक डोक्यात नापीक विचार आलाय त्यांच्याबद्दल हे लेक्चर घेणं काळाची गरज होती. आणि म्हणून पहा, लक्षात घ्या, समान नागरी कायदा सरकार हा कायदा आणण्यासाठी कटिबद्ध आहे. आणि म्हणून इकडं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे. नाहीतर पुन्हा त्याच्यात बी तुम्ही आगळे वेगळे विचार करसाल, काहीच्या सुपीक डोक्यात नापीक विचार येते, म्हणून पहिलेच क्लिअर केलेलं बरं. हां, पहा, लक्षात घ्या. तर या ठिकाणी समान नागरी कायदा पहा का करण्यात आला बाबा. तर कायद्यामध्ये तुम्हाला माहिती आहे एक कायदा आहे पहा क्रिमिनल लॉ आणि एक कायदा आहे सिव्हिल लॉ. म्हणजे एक कायदा कोणता आहे तर तो कायदा आहे फौजदारी कायदा. पहा, आता हा जो फौजदारी कायदा आहे हा कायदा कसा आहे तर राज्यघटनेमध्ये भाग क्रमांक 3 आहे. त्या 3 क्रमांक भागाचं नाव आहे मूलभूत अधिकार आणि याच्यामध्ये कलम 14 आहे कायद्यासमोर सर्व नागरिक समान असतील. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्यानं उड्डाण पुलाखाली एकानं चाकू घेतला आणि दुसऱ्याला भोसकलं तर मग त्याच्यावर 307 कलम दाखल करण्यात आली, फिर्याद दाखल करण्यात आली. तर त्याच्यानुसार जी काही शिक्षा ठरली आहे ती शिक्षा तो एखादा राष्ट्रपती असो का सामान्य नागरिक असो या दोघांसाठी होणारी काय असेल सारखी असेल. आता 307 हाफ मर्डर नाही हा राज्यघटनेमध्ये किंवा IPC मध्ये हाफ मर्डर हा शब्दच नाही. अटेम्प्ट टू मर्डर, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे. हा पण फुल कसं करणार? चाकू इथून इथं घोपसला म्हणजे हाफ आणि पुढे गेल्यावर फुल होते असं काही का नाही. म्हणून शब्द नीट वापरणं काळाची गरज आहे बाब्या. आता पहा, म्हणजे इथं आपण कायद्यासमोर कलम 14 नुसार सर्व समान आहेत. पण एक गोष्ट मात्र आहे की धर्म, चालीरीती, परंपरा, लग्न ह्या गोष्टी आपण पाहिल्या तर प्रत्येक धर्माच्या वेगवेगळ्या आहेत. भारत एक असा देश आहे ज्या देशामध्ये प्रत्येक धर्माचे, जातीचे, पंथाचे लोक राहतात. त्याच्यामुळं या भारतात राहण्यावरून, खाण्यावरून, बोलण्यावरून, चालण्यावरून धार्मिकता, पूजा, विधी, आराधना प्रत्येकाच्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. म्हणून आपल्या भारतात एकात्मता निर्माण व्हावी यासाठी राज्यघटनेमध्ये आपण पाहिलं असेल की बाबा 19 प्रतीक आहेत सध्या. त्याच्यामध्ये राष्ट्रगीत असेल, राष्ट्रीय ध्वज असेल, है ना, राष्ट्रीय गीत असेल, भारताची राजमुद्रा असेल, भारताचं घोषवाक्य असेल. तर या प्रत्येक गोष्टीमधून तरी 26 जानेवारी 15 ऑगस्टला भारताचा तिरंगा पाहून आपण भारतीय आहोत एवढं तरी आपल्या मनात यावं म्हणून आपण राज्यघटनेमध्ये प्रतीकांचा स्वीकार केला आहे. आणि लक्षात घ्या, तर मग सिव्हिल कोड म्हणजे जो काही दिवाणी कायदा आहे आणि एक फौजदारी कायदा आहे, ह्या कायद्याची गरज का पडली? आणि अलीकडं समान नागरी कायदा म्हणजे आरक्षण रद्द करतो की काय, किंवा समान नागरिक कायदा म्हणजे बाकीच्यांना आरक्षण भेटले आणि काही वर्गाला नसेल तर ते परिपूर्ण बंद होतंय का, असा संभ्रम काही लोकांच्या डोक्यात आहे. आणि म्हणून ते क्लिअर करण्यासाठी आपण या लेक्चरला सुरुवात केली. आता पहा, लक्ष द्या इकडं. म्हणजे हे पहा, सर्वात महत्वाची गोष्ट काय, कायद्याचे 2 भाग पडतात. एक आहे सिव्हिल लॉ, दिवाणी, आणि एक आहे क्रिमिनल लॉ. मग क्रिमिनल लॉ म्हणजे काय बाबा, तर महत्वाची गोष्ट खून, दरोडा, चोरी, है ना, धुरे कोरणे, एकमेकाला मारणे, नळावरून बायानं भांडणं करणे, बायकाच्या भांडणात माणसां जाणे, डोके फोडून घेणे, हे मोकार जेवढे कुटाने येतील त्यांच्यासाठी होणारी शिक्षा सर्वांना सारखी असेल. कारण राज्यघटना कलम 14 नुसार सर्व कायद्यासमोर समान आहेत. म्हणून खून, दरोडा, मारामारीच्या, बलात्काराच्या ज्याही घटना घडतील त्या याच्यामध्ये येतात. देशातल्या सर्व धर्मातल्या लोकांना, जातीच्या लोकांना, पंथाच्या लोकांना यासाठी असणारा कायदा सर्वांसाठी सारखा आहे. पण धार्मिक पद्धतीनुसार जे कायदे निर्माण झाले म्हणजे लग्नासंदर्भात असेल, घटस्फोटासंदर्भात असेल, उत्तराधिकारी नेमण्यासंदर्भात असेल, कोणाला दत्तक घ्यायचं असेल त्या संदर्भात असेल, किंवा आपल्या संपत्तीमध्ये कोणाला हक्क द्यायचा आणि कोणाला द्यायचा नाही, यानुसारचे जे कायदे आहेत ते इतर धर्मामध्ये किंवा प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळे आहेत. का तर मुस्लिम धर्मात आजही जे कायदे चालतात ते स्त्रिया याच्यानुसार चालतात. तर हिंदू धर्मामध्ये लग्न, पूजा, विधी हे वेद, उपनिषद, मनुस्मृती याच्यातून निर्माण करण्यात आलेले आहेत. आणि म्हणून यांच्यामध्ये एकात्मता निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार जे पाऊल उचलायले त्यालाच म्हणायचं समान नागरिकत्वाकडे वाटचाल. मग समान नागरिकत्व जर ही कन्सेप्ट पाहिली आपण तर लक्षात घ्या, राज्यघटनेचा भाग क्रमांक 4 आहे राज्याच्या ध्येय धोरणाची मार्गदर्शक तत्वे.
कलम 36 पासून कलम 51 पर्यंत याच्यात कलम आहेत आणि याच्यात एक कलम आहे 44, सर्व नागरिक समान. आता पहा, सर्व नागरिक समान म्हणजे इथं आपल्याला UCC युनिफॉर्म सिव्हिल कोड, समान नागरी कायदा, इथं आपल्याला कलम 44 दिली. मात्र राज्य सरकार ज्या ज्या पद्धतीनं, कारण कलम भाग क्रमांक 4 राज्य शासनासंदर्भात आहे, कारण राज्यातल्या प्रत्येक राज्य शासनानं त्या राज्यातल्या लोकांची बेरोजगारी कमी केली, त्यांच्या हाताला काम उपलब्ध करून दिलं, त्या ठिकाणची आरोग्यविषयक सोयी सुविधा त्यांना उपलब्ध करून दिल्या, त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उपलब्ध करून दिला, उंचावला. तर त्या संदर्भात राज्य सरकारनं काय काम केलं, हे काम कोण तपासायचं? राज्यात सामान्य मतदार म्हणून जो व्यक्ती आहे त्यानं तपासायचं. आणि 5 वर्षानंतर जर आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर येस आलं तर त्यांना मतदान करायचं, नसेल तर पुन्हा 5 वर्षानंतर त्यांना घरचा आहेर दाखवायचा. मग यासाठी राज्य शासनानं जर राज्यघटनेच्या भाग क्रमांक 4 मधील प्रत्येक गोष्टीचं पालन केलं तर भारत पृथ्वीवरील स्वर्ग बनेल, असं त्या काळी MC छगला म्हणजे भारत स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर मुंबई उच्च न्यायालयाचा पहिला मुख्य न्यायाधीश, स्वतंत्र भारतातल्या मुंबई उच्च न्यायालयाचा पहिला मुख्य न्यायाधीश MC छगला यांचं मत होतं. बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आलं, राज्यघटनेच्या भाग क्रमांक 4 मध्ये जे काही तत्व सांगितलेत, ज्या काही गोष्टी सांगितल्यात, ज्या काही बाबी सांगितल्यात, त्या कोणी नाकारू शकणार नाही. का तर राज्य शासनानं राज्यात काय काम केलं याच्या कामाची मोजपट्टी, मूल्यमापन पट्टी म्हणजे राज्यघटनेचा भाग क्रमांक 4 आहे, सेज दॅट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता महत्वाची गोष्ट क्लिअर करा मग, की आपण पाहिलं की बाबा याच्यामध्ये सर्व धर्मातल्या लोकांना खुनाबद्दल, दरोड्याबद्दल, बलात्काराबद्दल, धुरे कोरण्याबद्दल, भांडणं करण्याबद्दल, ट्रेनमध्ये जागेवर भांडणं करण्याबद्दल, सीट फाडण्याबद्दल, राष्ट्राच्या संपत्तीची नासधूस करण्याबद्दल सर्वांसाठी कायदे काय समान आहेत. पण महत्वाची गोष्ट, लग्न वेगवेगळ्या पद्धतीने, घटस्फोटाची प्रक्रिया वेगवेगळ्या पद्धतीने, विवाह वेगवेगळ्या पद्धतीने, दत्तक घेणं वेगवेगळ्या पद्धतीने, वारसा हक्क, उत्तराधिकार, हे कायदे धर्मानुसार वेगवेगळे आहेत. याला आपल्याला करायचं एक, त्यालाच म्हणायचं आपल्या भाषेत समान नागरी कायदा. मग समान नागरी कायदा काय काम करते, तर समान नागरी कायदा पहिल्यांदा लक्षात घ्या, विवाह म्हणजे कसे बाबा, इकडे पहा, HM हिंदू मुस्लिम, इथं एका पुरुषाने एका स्त्री सोबत, एका स्त्रीने एका पुरुषासोबत एकदाच विवाहबद्ध व्हायचं. जर याचं मन रमणं, याला हिचा त्रास वाटला तर या टग्यानं काय करायचं, पहिले हिच्यासोबत फारकत करायची, घटस्फोट द्यायचा, मग दुसरीचा विचार करायचा. तोपर्यंत रात्री झोपल्यावर कोणाला व्हॉट्सअपला बोलायचं बी नाही आणि हिनं पण आगाव कुठाने करायचे नाही. पण या ठिकाणी एक पुरुष 4 स्त्रियांसोबत लग्न करू शकतो. मग समान नागरिकत्व कायदा आल्यावर, समान नागरी कायदा आल्यावर काय होईल, ही कन्सेप्ट बंद होणार. एका पुरुषाला एका स्त्रीशी आणि एका स्त्रीला एका पुरुषाशी एकदाच विवाह बंधनात अडकता येईल. मग तुम्ही 7 फेरे मारा किंवा निकाह कबूल म्हणा, विषय मॅटर ते नाही, ही गोष्ट कायद्याच्या चौकटीत येणार. आता आपण धार्मिक कायद्याच्या चौकटीत आहेत. 1955 हिंदू विवाह कायदा पद्धत. आता त्यानंतर ही पहिली गोष्ट झाली बाबा. त्यानंतर दुसरी गोष्ट काय याच्यामध्ये पहा, विवाह. आता याच्यानंतर आहे घटस्फोट. मग काय होणार बाबा, घटस्फोटामध्ये आजही तुम्ही पाहिलं, हिंदू स्त्री आहे, तिला तिच्या नवऱ्याने घटस्फोट दिला तर तिच्या जगण्याची जबाबदारी म्हणून आर्थिक जबाबदारी, त्याला आपण पोडगी म्हणतो, ही बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलामध्ये मांडलेली कन्सेप्ट आहे. म्हणून भारतातल्या प्रत्येक स्त्रीच्या जीवनाचे उद्धार करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. म्हणजे पहा, जर त्या नवऱ्यानं तिला नाकारलं तर तिला पोडगी द्यायची, कोणाचं काम आहे. पण हे इथं नाही, हे इथं नाही. मग धार्मिक कायदे कोणाचे बाबा, तर ख्रिश्चनांचे वेगळे धार्मिक कायदे, जैनांचे वेगळे धार्मिक कायदे, मुस्लिमांचे वेगळे धार्मिक कायदे, हिंदूचे वेगळे, पारसीचे वेगळे. आणि म्हणून लक्षात घ्या, म्हणजे ही पण गोष्ट इथं झाली. आता त्यानंतर दत्तक. तुम्हाला कित्येक लोक पाहिले असेल, निवडणुकीला उभे राहत असताना 3 लेकरं झाले, एक मोठ्या भावाला दत्तक द्यायचे. राजकारण कुठेही जा, पण ते खरं कायद्यानुसार घेतलेत का बाबा, त्याचं पालन पोषण व्हायलंय का, त्या लेकराचा खऱ्या अर्थाने काळजी घेतल्या चालली का, ह्या प्रत्येक गोष्टी इथं दत्तक यांनाही घेता येईल, यांनाही घेता येईल, मात्र कायद्याच्या चौकटीत येईल. नंतर त्याच्यानंतर आपला उत्तराधिकारी नेमवण्याचा अधिकार कुठं आहे, लक्षात घ्या. इथं आहे का, इथं आहे का, नाही. त्याच्यानंतर संपत्ती,
पहा, आता तुम्ही पाहिलं असेल की हिंदू धर्मामध्ये एक पुरुष आहे, त्याला 4 लेकर आहेत, तर त्याच्या 3 मुलं आहेत आणि एक मुलगी आहे, तर सर्वांना त्याच्या प्रॉपर्टीमध्ये समान हक्क आहे. आणि म्हणून इथं आता दिवाळी आली, त्या तमाम बांडगुळांना विनंती आहे, दिवाळीमध्ये जर तू तुझ्या बहिणीला साडी चोळी केली नाही तर महाराष्ट्रातल्या भारतातल्या तमाम बहिणींना सांगायलो काहीच होत नाही. 10 एकर शेती आहे, दे खटला ठोकून 2.5 एकर आपल्याला भेटणारच आहे. जे भाऊ आपला मायबाप मेल्यावर आपल्याला त्या माहेरात साडी चोळी करणं ते आपल्यासाठी दलिंदर बायकोचं ऐकलंय, आणि आपल्यासाठी त्यानं जर साडी चोळी करत नसेल तर ते आपल्यासाठी दलिंदरच आहे. म्हणून द्यायचा कायदा ठोकून 2.5 एकर फुकट घ्यायची, एकूण टाकायची, त्याच्या जेवढ्या साड्या येतील तेवढ्या एकदाच घेऊन टाकायच्या. म्हणजे संपत्तीमध्ये इथं हिंदू धर्मात काय होतं तर बापाच्या प्रॉपर्टीमध्ये जेवढे लेकरं असेल त्याच्यात पोरगी असो, कोणाला कोण अधिकार दिला, हिंदू कोड बिल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मुलीचा पण संपत्तीमध्ये वाटा. पहा, लक्षात घ्या. पण तो इथं नाही, तो इथं नाही. आणि म्हणून आपल्याला काय आणायचंय, समान नागरी कायदा, म्हणजे ते सर्वांसाठी काय होईल, समान होईल. त्याच्यानंतर बाबा झालं आपल्याला वारस कोणाला द्यायचे. आता हिंदू धर्मामध्ये काय आहे बाबा, बाप आहे, बापाच्या नंतर त्याच्या प्रॉपर्टीमध्ये पोराचा इनडायरेक्टली हक्क आहे ना, त्याला काय कायद्यात लढावं लागतंय का, कुठं कायद्यात जायची गरज आहे का, ऑलरेडी तो वारसदार आहे का नाही. पण इथं तसं वारसदार नेमवायचा न नेमवायचा आपल्या हातात होतं. आणि म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला कलम 44चा विचार करायचा आहे. धर्मानुसार वैयक्तिक कायदे का वेगळे ठेवण्यात आले, तर मी काय सांगितलं, आजही मुस्लिम धर्म ह्या कायद्याने चालतो, शरिया. आणि हिंदू धर्मामध्ये लग्न, पूजा, विधी, आराधना ह्या कुठून आल्या, याच्यातून है ना. त्याच्यामध्ये जे बाबा थोतांड होतं, अंधश्रद्धा होती, त्यासाठी किंवा जिथं स्त्रियांवर अत्याचार होता, स्त्री फक्त चूल आणि मूल यांच्यापुरती काय करण्यात आली, स्वीकारण्यात आली, त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर मनुस्मृतीचं दहन, हे आपल्याला पुढे इतिहासामध्ये शिकायचं आहे. हिंदू कोड बिल स्पेशल लेक्चर घेणार आहे मी. आता ही गोष्ट दाबण्यासाठी पहा, लक्षात घ्या, म्हणजे काय होणार, राज्यघटनेच्या कलम 44 मध्ये असे नमूद करण्यात आले की संपूर्ण भारतातील प्रदेशातील नागरिकांसाठी UCC युनिफॉर्म सिव्हिल कोड सुरक्षित करण्याचा राज्य प्रयत्न करेल. राज्यघटनेच्या भाग क्रमांक 4 मध्ये आपण सांगितलं बाबा की कलम 44 आहे. कलम 37 मध्ये परिभाषित केलेल्या प्रमाणे DPSP न्यायप्रविष्ट, न्यायालय काय म्हणते की अंमलात आणण्यायोग्य नाहीत, परंतु त्यामध्ये नमूद केलेले तत्वे प्रशासनात मूलभूत आहेत. प्रशासनात ही तत्वे काय आहेत, मूलभूत आहेत. आणि म्हणून समान नागरी कायदा काय करते, ह्या कायद्याला धरून सध्या कायदे आहेत म्हणून कुठतरी चांगले. कोणते कायदे, भारतीय करार कायदा आहे, नागरी प्रक्रिया संहिता आहे, मालमत्ता हस्तांतरण कायदा आहे, त्याच्यानंतर भागीदारी कायदा आहे, पुरावा कायदा आहे, इत्यादी बहुतेक नागरी बाबीमध्ये भारतीय कायदे समान संहितेचं पालन करते. प्रॉपर्टी कोणाच्या नावाची आहे, ती कोणाला द्यायला पाहिजे, बाजूचा आपल्या प्रॉपर्टीवर अधिकार गाजवायला का, त्यासाठी आपण पुरावे कायदे पाहतो है ना, वंशावळ पाहतो. आणि म्हणून त्यासाठी त्याच्यातून कुठंतरी समान नागरिक कायद्याकडे वाटचाल किंवा समान नागरिक आपण आहोत असं दिसून येते, असं म्हणणं नाही. तथापि राज्यांनी शेकडो दुरुस्त्या केल्या. का दुरुस्त्या केल्या की बाबा एखाद्या धर्मामध्ये आपण ढवळाढवळ केली. अनेक लोकांना काय वाटलं, समान नागरी कायदा आला तर याचा अर्थ काय होईल, विवाह, घटस्फोट, वारसदार, दत्तक, संपत्ती याच्या ढवळाढवळ केली म्हणजे धार्मिक काय होईल, चालीरीती बदलतील. नाही. लग्न तुम्ही एका पुरुषाला एका स्त्रीशी एकदा आणि एका स्त्रीला एका पुरुषासोबत एकदा लग्न करता येते. तुमच्या लग्नाची जी पद्धत होती, हिंदू धर्माची वेगळी असेल, मुस्लिम धर्माची वेगळी असेल, बौद्धांची वेगळी असेल, शिखांची वेगळी असेल, ख्रिश्चनांची वेगळी असेल, पारसी असेल, जैन असेल, तुमच्या चालत आलेल्या धर्म परंपरेनुसार तुम्हाला विवाह लावता येईल, त्याच्यात कुठलाही बदल होणार नाही. तुमच्या धर्म परंपरेप्रमाणे ज्या बी चालीरीती आल्यात, रूढी परंपरा आल्यात, त्याच्यात समान नागरी कायदा कुठलाही बदल करणार नाही. ही पण गोष्ट महत्वाची. पहा, तर अलीकडे अनेक राज्यांनी काय केलं, मग एखाद्या धर्माला वाईट वाटेल तर त्या धर्माचं मत आपल्याला पडावं म्हणून समान नागरी कायदा इतर शासनाने जे सत्तेत होते त्यांनी आणण्याचा का प्रयत्न केला नाही. जर या धर्मात आपण असा लुडबुड केली, आता उदाहरणार्थ मुस्लिम धर्मामध्ये एका माणसाला 4 बायका करता येतात आणि ही पद्धत बंद करायची, त्यांना वाटलं बाबा की आमच्या धर्मामध्ये तुम्ही धार्मिक घाला घालायलेत किंवा आमचा धर्म ढवळण्याचा प्रयत्न करायलेत, म्हणून यांचं मन दुखू नये म्हणून मे बी याच्या अगोदरच्या शासनानं तो प्रयत्न केला नसेल. या शासनाला वाटलं की बाबा असंही आपल्याला मतदान पडत नाही, आपण सर्वांना इक्वल करण्याचा प्रयत्न करू. मुख्य गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे ती झाली. आता या ठिकाणी पहा,
मुस्लिम, पारसी, ख्रिश्चन आणि हिंदू यांचे लग्न, घटस्फोट, वारसा हक्क दत्तक घेणे, उत्तराधिकारी या संदर्भात एकच कायदा होईल. या कायद्यानं काय बदल होईल तर भारतातल्या प्रत्येक स्त्रीला आपल्या बापाच्या प्रॉपर्टीमध्ये हक्क मिळेल. मग ती मुस्लिमांची असो, हिंदूची असो, ख्रिश्चनांची असो, पारसीची असो. हा, ही गोष्ट. त्यानंतर घटस्फोटानंतर काय होईल, भारतातल्या प्रत्येक स्त्रीला नवऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये काय मिळेल तर महत्वाची गोष्ट अधिकार मिळेल. त्याच्याकडून काय मिळेल, पोटगी मिळेल. इतर धार्मिक कायद्यामध्ये ते नसल्यामुळे त्यांना ती भेटते का, नाही. मग समान नागरी कायद्याने हे भेटल. धर्मग्रंथाचा संदर्भ घ्यायची गरज पडणार नाही. एखाद्या स्त्रीला एखाद्या नवऱ्यानं टाकून दिलं तर टाकून दिल्यावर घटस्फोट झाल्याच्या नंतर तिला त्या नवऱ्यानं तिच्या जगण्याच्या आर्थिक जबाबदारीसाठी जर तो कटिबद्ध नसेल, घेत नसेल, तर या अगोदर कुठल्या तरी धर्मग्रंथाचा आधार घेऊन आपल्याला पोटगी द्यायची न द्यायची, जे ते धर्म वेगवेगळ्या पद्धतीने सांगायचं. तर आता तसं राहणार नाही. समान नागरी कायदा काय करेल, सर्वांसाठी सारखा असल्यामुळं त्या स्त्रीच्या जगण्याची जबाबदारी घेऊन तिला आर्थिक सहकार्य कोण करेल किंवा नवऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये तिचा काय राहील, अधिकार राहील. आता एक गोष्ट क्लिअर करा. हा, या समान नागरी कायद्याने काय फायदा भेटल बाबा, तर मुस्लिम धर्मातल्या कुठल्याही व्यक्तीला एकापेक्षा अधिक स्त्रियांसोबत लग्न करता येणार नाही. मग ते हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, पारसी असो, जैन असो, तुम्हाला एकापेक्षा अधिक लग्न करता येणार नाही. माघारी तू फोनवर बोलला तरी चालतंय, माघारी तू कुठाने केले तरी चालतंय, पण जसं तू करणार तसं ती पण करणार. त्यामुळं हा, उगे फेरे, उगे ज्या गोष्टी धार्मिक सांगितल्या त्या पाहायच्या नाही. तर एकनिष्ठ राहणं ते पण काळाची गरज आहे. अलीकडे उद्या एक कायदा आला, एकाच घरात नवरा आणि बायको या दोघांना कामाची समसमान जबाबदारी, कोलकाता न्यायालयाचं म्हणणं, ते आपल्याला नंतर पाहायचंय. पण ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची की बाबा काय होईल तर स्त्री जातीवर अन्याय होणार नाही. स्त्री जातीकडे फक्त चूल आणि मुले या दृष्टिकोनातून पाहिलं जाणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलामध्ये ह्या गोष्टी सांगण्याचं कारण ते ना की बाबा स्त्रियांचा उद्धार झाला पाहिजे, स्त्रियांचं कल्याण झालं पाहिजे. देश स्वतंत्र झाला म्हणजे काय होईल, गोरे गेले काळे आपल्या बोकांडीवर बसतील, नाही. तर त्यामुळे त्या स्त्रीला देखील स्वाभिमानाने इथं जगता आलं पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलांच्या काय केलं, राजीनामा द्यावा लागला की नाही कायदेमंत्री पदाचा, ते आपल्याला स्पेशल लेक्चर घ्यायचंय. पण एक गोष्ट लक्षात घ्या, एका पुरुषाने एका स्त्रीशी लग्न बंधनात राहणे बंधनकारक होईल. काय होईल समान नागरी कायद्यानं, हे होईल. आता पहा, घटस्फोट, पोटगीचा अधिकार, स्त्रियांच्या मालमत्तेवर अधिकार, प्रत्येक धर्मातल्या स्त्रीला काय होईल, त्याचा फायदा होईल. पहा, घटस्फोट, बापाच्या प्रॉपर्टीमध्ये असणारा हिस्सा भारतातल्या प्रत्येक स्त्रीला काय होईल, त्याचा अधिकार भेटल. मग ती कुठल्याही धर्मामध्ये असो, हा फायदा होईल समान नागरी कायद्याचा. म्हणजे समान नागरी कायदा काय काम करतंय तर समान नागरी कायदा सर्वात महत्वाची गोष्ट, ते कायदा काय करते, विवाह पद्धत, एक विवाह, हे महत्वाचं. घटस्फोटानंतर बायकोचा नवऱ्याच्या प्रॉपर्टीत हक्क, लेकरू झाला असेल तर 18 वर्षापर्यंत त्याची जबाबदारी, त्याच्यानंतर वारसा हक्क, त्याच्यानंतर दत्तक घेत असताना त्या दत्तक लेकराला मिळालेला हक्क, आणि सर्वात महत्वाची गोष्ट, भारतातल्या प्रत्येक स्त्रीला आपल्या बापाच्या प्रॉपर्टीमध्ये संपत्तीचा हक्क. ह्या 5 गोष्टी काय करते तर UCC, युनिफॉर्म सिव्हिल कोड, म्हणजे समान नागरी कायदा कशासाठी आहे तर समान नागरी कायदा ह्या 5 गोष्टी सर्व धर्मातल्या एक करण्यासाठी आहे. मग त्या एक करत असताना तुमच्या धर्माच्या चालीरीती, रूढी, परंपरा, पूजा, विधी, आराधना, लग्न, समारंभ, खाणं पिणं, संस्कृती याच्यात समान नागरी कायदा कुठलीही ढवळाढवळ करणार नाही, हे पण तुमच्या लक्षात घ्या. त्यानंतर बुद्धीनं कमी असणारे माणूस, पैशानं कमी असला चालतंय पण बुद्धीनं कमी असता कामा नये. तर समान नागरी कायदा आणि आरक्षण याचा काहीच कुठं संबंध नाही. आरक्षण आपण जातीवरून दिलेलं आहे, कळलं का. आणि समान नागरी कायदा धार्मिक ऐक्य निर्माण करण्याचा प्रयत्न करायला, एक धर्म एक कायदा. धर्म म्हणजे मानवता, नाहीतर त्याच्यात भांडगुळाला पुन्हा वाटेल नेमका धर्म म्हणजे कोणता, मवा तुहा का त्याचा का परक्याचा, नाही. समान नागरी कायदा आणि आरक्षणाचा काही संबंध नाही. आता आरक्षण आर्थिक निकषावर देण्यात यावं असं लोकांचं म्हणणं आहे. त्या काळी आरक्षण जातीनिहाय देण्यात आलं, हे पण लक्षात घ्या. त्याच्यानंतर समान नागरी कायदा आणि कर, आपल्या भाषेत टॅक्स, याचा कुठंच काही संबंध नाही. टॅक्स हा
आर्थिक निकषावर डिपेंड असतो. तुझ्याकडे जेवढे पैसे जास्त आहेत, तू लुबाडलं, गोरगरीबाला लुबाडलं, नोकरीत 70,000 पगार असताना है ना, त्याचं छोटंसं काम शेतकऱ्याचं करताना 500 तू घेतले, 58 वर्षात तुला है ना पॅरालिसिस झाला आणि लागला लाख 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 खालायला. त्यामुळं गोरगरिबाचे पैसे खाऊन लय पैसा तुझ्याकडे आला, त्या अकाउंटला तुझी नोंद झाली, तर तुला शासनाचा सेंट्रल गव्हर्नमेंटचा जीएसटी आणि राज्याचा टॅक्स 12% तुला भरायचा आहे. महत्वाची गोष्ट बबनराव. हा तर म्हणून टॅक्स, नाही तर काही काय वाटतंय की आपण जरासे श्रीमंत आहेत, मोठे आहेत, आपला धर्म चांगला आहे, आपल्याला टॅक्स येईन, बहुतेक त्याला नाही. तर या देशातल्या प्रत्येक जाती धर्म पंथातल्या लोकांना कर हा कंपल्सरी आहे. तात्पर्य त्याच्याकडे पैसे असेल तर. आपल्याकडे धतुरा नसेल तर काय टॅक्स द्यायची गरज आहे रे? आपल्याकडे पैसेच नाही तर टॅक्स द्यायची गरज आहे का? नाही. म्हणून ही पण गोष्ट काय करायची, ध्यानात घ्यायची. काय बाबा, टॅक्स आणि आरक्षण याचा समान नागरी कायद्याशी काही संबंध नाही. समान नागरी कायदा आणि आरक्षण याला बिनाकामी एकत्र आणून जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करू नका. आपण एक आहोत. इतर देशामध्ये तुम्ही कधी धर्मावरून जातीवरून भांडणं झालेत का पहा, पण आपल्या इथं गल्ली कोपऱ्यामध्ये आहे ना, आपण जाती धर्मावरून भांडतो, पण निवडणुका जवळ आल्या की दलिंदर आहे हो. मग कुठंतरी माझ्या धर्माचा, माझ्या जातीचा, माझ्या गावातला, माझ्या गल्लीतला, माझ्या वाड्यातला आणि माझ्या घरातला हे पाहता आणि त्याला बोकांडीवर घेता आणि मग आपला कार्यक्रम बी नसतो. म्हणून सर्वात चांगली गोष्ट ही आहे, परक्यातला आपलं आपल्यातलं परक ओळखा, पण या देशाची अखंड एकात्मता टिकली पाहिजे. त्यासाठी अनेक वीर हुतात्म्यांनी, समाजसुधारकांनी, क्रांतिकारकांनी, विचारवंतांनी आपला एकच लढा दिलाय की एक धर्म टिकला पाहिजे आणि तो धर्म आहे मानवता नावाचा. म्हणून हा धर्म टिकेल. बिनाकामी उचलली जीभ लावली टाळूला आणि कुठंतरी समाजामध्ये धर्मामध्ये धार्मिक तेढ, जातीय तेढ निर्माण करून देशाची एकात्मता कुठंतरी खंडन करण्याचं काम करू नका. त्यासाठी फक्त ह्या मुद्द्यावर बोलणं गरजेचं वाटलं, तो मुद्दा आपण घेतलाय. तर लक्षात घ्या, ह्या समान नागरी कायद्यानं काय फायदे होणार? लग्नाची प्रथा बदलणार नाही. काय म्हणलो मी? तुमच्या पूजा विधी आराधना जशाल तशा राहतील. फक्त एकापेक्षा अधिक लग्न करता येणार नाही. इतर धार्मिक बाबीमध्ये कुठलाही हस्तक्षेप होणार नाही. फक्त स्त्रियांशी भेदभाव करण्याची पद्धत बंद होणार. एक बायको एक नवरा, तुला आगाव इकडे तिकडे उड्या मारता येणार नाही. सर्व धर्मियांचे धार्मिक विधी लग्न हे तर मी बोललो याच्यावर. एक पत्नीत्व, पोटगीचा अधिकार, स्त्रियांना मालमत्तेचा अधिकार, हे नियम सर्वांना समान मिळणार आहेत. येणाऱ्या दिवाळीमध्ये आपल्या बहिणीला साडी चोळी करायची, नाहीतर समान नागरी कायदा लागू जरी नसेल झाला तर हिंदूमध्ये तो ऑलरेडी आहे. बाबासाहेबांनी मांडलेलं हिंदू कोड बिल, आणि म्हणून नाही केलं तर महाराष्ट्रातल्या तमाम, भारतातल्या तमाम बहिणींना विनंती आहे, एकदा टाकूनच दे खटला. जेवढी जमीन आहे त्याच्यातली एकूण हिश्शात तुला एक येणारच आहे. साड्या घेऊ आपण, कळलं का? म्हणून प्रत्येक भावानी आपल्या बहिणीची काळजी घ्यायची. आपली बायको किती डायलॉग मारत असली तर शेवटी आपला बाप आणि आपली आई गेल्याच्या नंतर आपल्या बहिणीसाठी आपणच सर्वस्व असतो. म्हणून त्या सर्व भावांनी आपल्या बहिणीला येणाऱ्या दिवाळीत छानपैकी आहेर करायचा, ही एक विनंती आहे. तर या समान नागरिक कायद्याबद्दल बोलताना आपण एकच सांगितलं, याचा आरक्षणाशी कुठं संबंध नाही आणि याचा टॅक्स कराशी कुठं संबंध नाही. मग याचा संबंध कुठं आहे? विवाह म्हणजेच लग्न, घटस्फोट, वारसा, उत्तराधिकारी आणि दत्तक, ह्या पाचही गोष्टी भारतातल्या हयातीत असणाऱ्या जेवढे धर्म आहेत त्या सर्वांसाठी एक करण्याचा प्रयत्न आहे कायद्यानुसार. हा, लग्नाच्या पद्धती प्रथा तुमच्या वेगळ्या असतील, पण त्याच्यात जे अधिकार आहेत महिलांना सर्वांना समान मिळावेत, महिलांचं कल्याण व्हावं, त्यासाठी समान नागरी कायदा येणार आहे. म्हणून समान नागरी कायदा आणि उगाच आरक्षण एकमेकात घाल जाऊ नका. अभ्यास करून काहीतरी बोलायचं, तर आपल्या भारताची अखंडता एकात्मता टिकेल अशी एक आशा करतो. सर्वांच्या वतीने रजा घेतो, थांबतो या ठिकाणी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय.